पुण्यातील IT कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून काम करणारी एक तरुणी होती आणि त्या तरुणीची ओळख एका तरुणाबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली होती। मग ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर या दोघा जणांना एकमेकांप्रती प्रेम सुद्धा झालं। आता ती इंजिनियर तरुणी होती, समोरचा जो तरुण होता तो तिच्यावर प्रेम करत होता आणि प्रेम करत असल्यामुळे त्या तरुणानं त्या तरुणीला एका ठिकाणी एका लॉजवर भेटायला बोलवलं। आता ही तरुणी सुद्धा त्या ठिकाणी त्याला भेटायला गेली। भेटायला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक रूम बुक केली। जेवण बिवण केल्यानंतर त्या ठिकाणी दोघं जण रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर ती जी तरुणी आहे ती बेशुद्ध होऊ लागली आणि बेशुद्ध झाल्यानंतर त्या तरुणानं त्या तरुणीबरोबर रात्रभर त्या ठिकाणी जबरदस्ती केली आणि जबरदस्ती केल्यानंतर तिला स्वतःच्या गाडीत बसवलं। गाडीत बसवल्यानंतर पुन्हा एका दुसऱ्या ठिकाणी नेलं आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर अजून 3 मित्रांना बोलवलं आणि त्या कारमध्येच 4 जणांनी त्या तरुणीबरोबर बारीबारीनं नको ते कृत्य केलं आणि ही खळबळजनक घटना पुण्यामध्ये घडलेली आहे। बऱ्याच वर्षानंतर ही घटना उघडकीस आलेली आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणच्या एका IT कंपनीमध्ये काम करणारी एक तरुणी आहे। ती मूळची कर्नाटक राज्यातली आहे, पण मात्र इंजिनियर म्हणून या IT कंपनीमध्ये या परिसरामध्ये ती जॉबला होती, कामाला होती। तिची ओळख एका तरुणाबरोबर सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून झालेली होती। मग ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। यांचं बोलणं चालणं हे सोशल मीडियावर आणि फोन कॉलवर मोठ्या प्रमाणात वाढलं। आता जेव्हा ह्या दोघांची ओळख झालेली होती ती तारीख होती 2021ची, म्हणजे 2021ला यांना एकमेकांप्रती प्रेम झालेलं होतं आणि प्रेम झाल्यानंतर तो जो तरुण आहे त्याचं नाव तमीम खान होतं। तमीम खान यानं त्या तरुणीला मुंबईतील कांदिवली परिसरामध्ये एक दिवस भेटायला बोलवलं। ही तरुणी सुद्धा त्याला भेटायला त्या ठिकाणी गेली। त्या ठिकाणात त्यानं तिला भेटण्यासाठी एक हॉटेल म्हणजे लॉज सुद्धा बुक केली, म्हणजे रूम सुद्धा बुक केली। हिला त्या रूमवर घेऊन गेला। रूमवर घेऊन गेल्यानंतर तिला त्या ठिकाणी काही कोल्ड ड्रिंक्स प्यायला दिली, यानं सुद्धा पिली आणि तिच्या कोल्ड ड्रिंकमध्ये नशेच्या गोळ्या टाकल्या जेणेकरून तिला गुंग येईल, तिला काहीही सुधारणार नाही। आता त्या ठिकाणी तिच्या कोल्ड्रिंकमध्ये नशेच्या गोळ्या टाकल्यानंतर त्या तरुणीला चक्कर येऊ लागली, ती शुद्धीत हरपू लागली। जेव्हा ती शुद्धीत नव्हती तेव्हा त्या तरुणानं तिच्याबरोबर जबरदस्ती अत्याचार केला आणि त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करतच राहिला। एवढ्यावरच त्याचं मन भरलं नाही तर त्यानं त्या तरुणीला स्वतःच्या गाडीमध्ये टाकलं आणि त्यानं थेट कांदिवलीवरून पुणे गाठलं। तिला मुंबईवरून पुण्यामध्ये आणलं। पुण्यामध्ये आणल्यानंतर कारमध्येच तिच्यासोबत पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं कृत्य केलं आणि त्यानंतर जेव्हा त्याचं मन भरलं तेव्हा त्यानं त्याच्या अजून 3 मित्रांना फोन केला आणि 3 मित्रांना बोलून त्या ठिकाणी घेतलं। आता मात्र त्या 3 जणांनी आणि या आरोपींनी 4 जणांनी बारीबारीनं आळीपाळीनं त्या तरुणीबरोबर या कारमध्येच अत्याचार केला। एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांना त्या तरुणीची हे सगळं करत असताना व्हिडिओ शूटिंग काढली, काही फोटो काढले आणि फोटो आणि व्हिडिओ दाखवून त्या महिलेला, त्या तरुणीला धमकी द्यायला सुरुवात केली। बघा, आधीच त्या तरुणीवर अत्याचार झालेला होता, काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं आणि तिचे फोटो काढून तिला धमकावलं जात होतं। तिला धमकावून ब्लॅकमेल करून आत्तापर्यंत तिच्याकडून 30 लाख रुपयाची रक्कम उकळलेली होती आणि हे प्रकरण 2021 ते मार्च 2025 पर्यंत अशाच पद्धतीनं चालू होतं। पण मात्र या संपूर्ण प्रकरणाला ती जी तरुणी आहे ती मोठ्या प्रमाणात वैतागलेली होती आणि अखेर तिनं पुण्यातील काळेपडळ पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी प्रियकर आहे त्याच्या विरोधात आणि त्याचे जे 3 मित्र आहेत त्यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून तो जो आरोपी प्रियकर आहे त्याच्या विरोधात आणि त्या 3 जणांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल
केलेला आहे। एका आरोपीला अटक केली असून अन्य 3 आरोपींचा पोलीस तपास करत आहेत, शोध घेत आहेत। आता या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, पण मात्र घटना कांदिवली मुंबईमध्ये घडली असल्यामुळं हा तपास त्यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे, अशी माहिती आपल्या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्षात येते। आता ज्या पद्धतीनं राज्यामध्ये आणि पुण्यामध्ये महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय, हे नेमकं कशामुळं घडतंय, काय घडतंय, आरोपींना कायद्याचा धाक राहिला आहे का नाही, असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला। आता ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।